वटपौर्णिमेचा दिवस म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडीचा सण. पण बऱ्याचशा नववधूंना माहीतच नसतं की वटपौर्णिमेची पूजा कशी करायची. म्हणूनच मी आज तुम्हा सगळ्यांना सांगणार आहे वटपौर्णिमेची पूजा कशी करायची. सगळ्यात आधी सुपारीच्या गणपतीची स्थापना करायची. मग त्या गणपतीची हळद कुंकू वाहून अक्षता वाहून पूजा करावी. नंतर सती मातेच्या मूर्तीची पूजा करायची. आणि जर तुमच्याकडे मूर्ती उपलब्ध नसल्यास आणखीन एक सुपारी बाजूला ठेवून आपण त्याचीही पूजा करू शकतो. हळद, कुंकू, काळी पोत, हिरव्या बांगड्या ह्या सगळ्या सौभाग्याच्या वस्तू आपण अर्पण करायच्या. वडाला हळद कुंकू लावून ओवाळून घ्यायचं. मग वडाची पूजा झाल्यानंतर आंबा, दूध, साखरेचं नैवेद्य द्यायचं. मग त्यानंतर वडाच्या झाडाला तिहेरी सुती दोऱ्याने 7 प्रदक्षिणा घालायच्या. आणि मग आलेल्या सुवासिनीला हळद कुंकू लावून त्यांना वाण द्यायचं आणि गव्हाने ओटी भरायची. आणि तुमच्यासोबत असलेल्या सुवासिनींसोबत वट